अजिबात वडी चिकटलेली नाही आहे. फक्त असं धक्का दिला तरी ही वडी अशी लूज होते. म्हणजे आपली परफेक्ट अशी बर्फी बनलेली आहे. एक वडी मी मोडून दाखवते कशी झालेली आहे. अगदी कुटकुटीत अशी छान वडी आपली तयार झालेली आहे. विकतपेक्षाही भारी बनलेली आहे. 2 नारळ घेतलेले आहेत वाळवून. तर हे असे जून आहेत आणि खोबरे एकदम जाड आहे. तर हे 2 नारळ घेतलेले आहेत. आता थोडेसे वेडेवाकडे फोडलेले आहेत माझ्या मुलग्यानं, पण काही हरकत नाही. आपल्याला हे खोवायचे नाही आहेत, तर वाटून घ्यायचे आहेत. अगदी वेगळ्या पद्धतीचे आपण बर्फी बनवत आहोत. आता ह्या नारळामधून आपल्याला हे खोबरं बाहेर काढायचं आहे. तर हे बाहेर कसं काढायचं सोप्या पद्धतीने हे मी दाखवत आहे. तर हा नारळ घेतलेला आहे. त्याला असं कापड लावून घ्यायचं, म्हणजे हे खोबरं तुटत नाही. व्हायब्रेशन असतात ते हे कापड ॲब्सॉर्ब करते. हा खलबत्ता घेतलेला आहे मी आणि ह्याला असा हळूहळू दाब द्यायचा. नारळाचे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि ह्याच्यावर आपण थोडासा दाब दिल्यानंतर हे लूज होतं आणि खोबरं लगेच निघते. आता काय करायचं, आपण ह्याच्या तळाला असा चाकू घालायचा. चारी बाजूनं असा चाकू घालून थोडंसं वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा. हे लूज झाल्यामुळं लगेच निघते. अशा पद्धतीने हे मोठा तुकडा हा निघालेला आहे. थोडंसं दाब देऊन उचकटायचं, हे खोबरं लगेच वेगळं होतं. अशा पद्धतीने आपण सर्व खोबरं काढून घेऊया. सर्व खोबरं काढून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने खोबरं काढलं तर खूप जास्त वेळ लागत नाही, पटपट आपलं काम होतं. फक्त आपण चाकूने काढणार आहे तर हाताला लागू नये याची काळजी घ्या. तर हे मोठे मोठे तुकडे काढल्यानंतर त्याच्या आपण हा जो पाठीचा भाग आहे काळपट तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने हे असा हा भाग काढून घ्यायचा. या पद्धतीने असा पाठीचा जो काळा भाग आहे तो काढून घेतलेला आहे. तर हे असं पातळ पातळ निघालेलं आहे. खूप जास्त असं वेस्टेज जात नाही. फक्त हे काळा भाग हा निघालेला आहे. खोबरं जास्त वाया जात नाही. तर अशा पद्धतीने आपण सर्व खोबरं आहे ते पाठीचा भाग काढून घेऊया. आता पाठीचा भाग काढायचा आहे म्हणजे आपली वडी पांढरी शुभ्र दिसते. जर समजा तुम्हाला पाठीचा भाग काढायचा नसेल, हा काळपट भाग तसाच ठेवला तरी पण चालेल. फक्त बर्फीचा रंग थोडासा ब्राउनिश येईल. बाकी चवीमध्ये काही फरक पडत नाही. सर्व खोबरं स्वच्छ करून घेतलेलं आहे. याचा पाठीमागचा काळा भाग काढलेला आहे. आता आपल्याला हे बारीक कापून घ्यायचं. बारीक यासाठी कापायचं की आपल्याला हे मिक्सरमधून फिरवायचं आहे. मिक्सर खराब होऊ नये यासाठी पातळ काप करून घेऊया. आता हे असे पातळ याचे काप करून घेतलेले आहेत. तर मिक्सरच्या पात्यांना जास्त लोड येऊ नये यासाठी असे हे पातळ पातळ कापून घ्यायचे. 2 नारळ होते आणि चांगले मोठे नारळ होते. यासाठी मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे. समजा तुमचा नारळ छोटा असेल, खोबरं पातळ असेल तर तुम्ही पाऊण वाटी साखर घ्या एका नारळासाठी. आता आपण 2 नारळ होते त्यासाठी 2 वाट्या साखर घेऊया. आता मी घरातली ही रेग्युलर वाटी घेतलेली आहे. याच वाटीने आपण साखर मोजून घेऊया. 1 लिटर दुधावरची साय आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आता हे दोन्ही मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकूया. आता हे साय घ्यायची म्हणजे आपली बर्फी आहे ते एकदम क्रीमी होते. टेक्स्चर चांगलं येतं आणि चवीला पण चांगली लागते. तर हे साय आणि दूध आपण टाकून घेऊया. दूध पण असं घट्ट आहे, पाणी घातलेलं नाही दुधामध्ये. पाणी न घालता तापवलेलं आहे म्हणजे पाण्याचा अंश ह्याच्यामध्ये राहणार नाही. आता हे सर्व एकत्र आपल्याला वाटून घ्यायचं आहे, बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरचं भांडं मोठं आहे. जर तुमच्याकडे समजा लहान भांडं असेल तर 2 वेळा 3 वेळा थोडं थोडं वाटून घेतलं तरी पण चालेल. हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने बारीक वाटून घेतलेलं आहे. याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे कण राहता कामा नयेत. एक जीव एक संघ व्हायला पाहिजे. तर अतिशय वेगळ्या पद्धतीने ही बर्फी बनवत आहे आणि एकदम सोपी आहे. जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तरीही पहिल्या प्रयत्नात तुमची बर्फी यशस्वी होईल. कढईमध्ये आपण सर्व मिश्रण काढून घेऊया. आता हे आपल्याला मिश्रण सतत परतत राहायचं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे. आता साखर आहे ती थोडीशी विरघळेल म्हणजे साखरेला पाणी सुटेल आणि मिश्रण थोडंसं पातळ दिसेल. तर हे एकसारखं हलवत राहायचं. आपलं उलट नाही ते थांबवायचं नाही आहे, कारण हे मिश्रण खाली लागण्याची शक्यता असते आणि एकसारखं भाजलं गेलं पाहिजे. सतत आपल्याला हे ढवळत राहायचं. एक 3-4 मिनिटानंतर हे मिश्रण बघा थोडंसं असं लूज झालेलं आहे, कारण ह्याच्यातली साखर विरघळलेली आणि साखरेला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. तर आपल्याला एक 10-12 मिनिट हे परतत राहायचं आहे. पण परतताना काय करायचं आहे, हे असं कढईला चिकटून परतायचं म्हणजे खालीपर्यंत आपल्याला हे परतायचं, नाही तर खाली लागण्याची शक्यता असते. या पद्धतीने आपल्याला हे सतत परतत राहायचं. एक 10-12 मिनिट आपण हे परतून घेऊया. त्याच्यातलं मॉइश्चर सर्व कमी झालं पाहिजे. 10 मिनिटानंतर बघा मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि परतल्यानंतर हे मिश्रण असं कढई सोडत आहे.
या पद्धतीने, म्हणजे ही कढई अशी क्लीन दिसत आहे. तुम्हाला वाटेल की आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, पण अजून आपलं मिश्रण तयार झालेलं नाहीये. अजून आपल्याला परतत राहायचं आहे. आता हे कढई सोडत आहे एक 10-12 मिनिटानंतर, तरीही आपल्याला अजून परतत राहायचं आहे आणि हे घट्ट झालेलं आहे. आता मी असंच हे परतून घेत आहे. गॅसची आच मध्यम ठेवलेली आहे. आता पुढची 10 मिनिट मी हे मिश्रण परतून घेतलेलं आहे आणि मी असं दाबून दाबून हे परतत आहे. कढईला पण लागत नाहीये, सुटलेलं आहे ते मिश्रण. आता काय करायचं, आपण या स्टेजला आपण थोडंसं मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की बघायचं याचा असा गोळा बनत आहे. तर या मिश्रणाची आता वडी बनवू शकते. मिश्रण घट्ट झालेलं आहे, पण आपल्याला बर्फी बनवायची आहे, ती खुटखुटीत बनवायची आहे, म्हणून आपल्याला अजून 3 ते 4 मिनिट हे मिश्रण परतायचं आहे. आता या स्टेजला बर्फी होऊ शकते, पण साधारण थोडीशी मऊ होईल. अजून थोडंसं परतल्यानंतर अगदी परफेक्ट आपली बर्फी बनेल. आता पुढची 4 मिनिट हे मी परतून घेतलेलं आहे आणि गॅस बारीक केलेला आहे. शेवटच्या स्टेजला गॅस एकदम बारीक करायचा. आता या साखरेचा असा पाक बनलेला आहे की साखर कॅरामलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे कढईला साधारण असं गुलाबी गुलाबी मला दिसत आहे बाजूला बाजूला. तर ती साखर कॅरामलाइज व्हायला लागलेली आहे. ह्याच्यातला पाण्याचा अंश सगळा निघून गेलेला आहे आणि साखर कॅरामलाइज व्हायला लागले, म्हणजे गुलाबी रंग यायला लागला मिश्रणाला. अशा वेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आणि मिश्रण हे थापून घ्यायचं. तर आपण हे गॅस बंद करून घेऊया. एकूण 25 मिनिट तरी लागतात हे मिश्रण वडीसाठी तयार व्हायला. ताटाला तुपाचा हात लावून घेतला. आता हे वडीचं मिश्रणाचा गोळा बनलेला आहे, तो आपण ताटामध्ये काढून घेऊया. बघा, उलटण्याला हे असं गुलाबी रंग दिसतो, हलका हलका गुलाबी रंग यायला लागलाय. त्यावेळी हे मिश्रण आपण काढून घ्यायचे. तर ही स्टेज महत्त्वाची. आता आपण वडी थापून घेऊया. आता मिश्रण हे थोडंसं पसरून घेते मी. थोडीशी वाफ गेलेली आहे 2-3 मिनिटानंतर. आता थापून घेऊया. हाताला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे हाताला चिकटत नाही. मिश्रण चांगलं एकसारखं थापून घेतलेलं आहे. मिश्रण आता हे गरम आहे. 2-3 मिनिटांनी आपण याला मार्किंग करून घेऊया. आता याला मार्किंग करून घेऊया आपण. मिश्रण कोमट झालेलं आहे. थोडंसं कोमट असतानाच मार्किंग करायचं, घट्ट झाल्यानंतर मार्किंग करता येत नाही. मार्किंग करून झालेलं आहे. आता ही बर्फी आहे ती आपल्याला पूर्णपणे थंड व्हायला पाहिजे. एक अर्ध्या तासासाठी आपण वाट बघूया. अर्ध्या तासानंतर वडी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे. आता जे मार्किंग केलं होतं त्याला थोडंसं पुन्हा एकदा मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने. म्हणजे आपण कोमट असताना मार्किंग केलं होतं तर पाक एकत्र जुळण्याची शक्यता असते. त्यासाठी पुन्हा एकदा असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे जुळलेला पाक आहे तो कट होतो आणि बर्फी अगदी परफेक्ट निघते. तर यासाठी मी असं पुन्हा एकदा मार्किंग करून घेते, म्हणजे शार्प अशी वडी आपली निघेल. आता वडी आपण काढून घेऊया. वडी लूज झालेली आहे. अजिबात वडी चिकटलेली नाही आहे. फक्त असं धक्का दिला तरी ही वडी अशी लूज होते, म्हणजे आपली परफेक्ट अशी बर्फी बनलेली आहे. अगदी परफेक्ट अशी बर्फी आपली बनलेली आहे आणि रंग एकदम पांढरा शुभ्र राहिलेला आहे. फक्त साखर कॅरामलाइज व्हायला सुरुवात झाली की लगेचच गॅस बंद करायचा आणि वडी थापून घ्यायची. फक्त मिश्रण परतत राहायचं की आपली वडी तयार. सर्व टिप्ससह मी ही बर्फी दाखवलेली आहे. एक वडी मी मोडून दाखवते कशी झालेली आहे. अगदी कुटकुटीत अशी छान वडी आपली तयार झालेली आहे. विकतपेक्षाही भारी बनलेली आहे. फक्त 2 साहित्य वापरून आपण बर्फी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये खवा, मिल्क पावडर काहीच वापरलेलं नाही. मी वेलची पावडर सुद्धा वापरलेली नाही आहे. आपण जसं मिश्रण परतत जातो तसं याच्यातून कोकोनट ऑइल रिलीज होतं आणि बर्फीला कोकोनट ऑइलची चव येते. तर वेलची पावडर घातली तरी पण थोडासा वेलचीचा स्वाद येतो. यासाठी मी काहीच न वापरता फक्त 2 साहित्यांमध्ये अगदी खुसखुशीत बर्फी बनवलेली आहे. तोंडात टाकताच विरघळणारी